नमस्कार मित्रांनो, मी युवराज पचकर माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश काळातील 1947 सालचा 1 रुपया हे शेवटचं नाणं पाहिलं होतं। मित्रांनो, आज आपण भारतातीलच एक जुने आणि दुर्मिळ नाणं पाहणार आहोत। ते नाणं 74 वर्षांपूर्वीचं आहे। पुढील वर्षी म्हणजे 2026 साली या नाण्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। मित्रांनो, त्या काळामध्ये 64 पैशांचा म्हणजे 16 आण्यांचा 1 रुपया होता। हे नाणं अतिशय दुर्मिळ आहे आणि त्या काळात याला जुना पैसा असे म्हणत होते। पाहूया माझ्या संग्रहातील हे 1 पैसा नाणे। मित्रांनो, पाहूया नाण्याची पुढील बाजू। नाण्याच्या मध्यभागी डावीकडे धावणाऱ्या घोड्याची प्रतिमा आहे। घोडा हे प्रगती समृद्धीचे प्रतीक मानले जाते। त्याखाली 1951 हे वर्ष आहे। बाजूने गोलाकार भागामध्ये 1 पाईस हे इंग्रजीमध्ये लिहिले आहे, तर 1 पैसा हे हिंदीत लिहिले आहे। मित्रांनो, पाहूया नाण्याची मागील बाजू। मध्यभागी भारत देशाची राजमुद्रा आहे। त्याखाली स्टार हे चिन्ह आहे। बाजूने गोलाकार भागात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे इंग्रजीत लिहिले आहे। मित्रांनो, नाण्याचा आकार गोल आहे। व्यास 21 मिमी आहे। वजन सुमारे 3 ग्रॅम आहे। यासाठी वापरलेला धातू ज्याचं तांबे आणि कथिल यांचं मिश्रण केल्यानंतर बनतो तो कास्य धातू। हे नाणे हैदराबाद येथे बनवलेलं आहे। मित्रांनो, माझ्या संग्रहातील 1953 सालचे आणखी एक 1 पैशाचे नाणे आपण हे पाहू शकता। मित्रांनो, आता पाहिलेली ही आपण 2 नाणी 1 पैशांची। अशाच जुन्या आणि दुर्मिळ देश विदेश नाणी नोटांची माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।